फ्रेंड्स, ही बघा तनिष्का, हिला काहीच येत नव्हतं, पण आता थोडं थोडं म्हणजे थोडं आता जमायला लागले, कारण ती आता आले पप्पांसोबत. हो ना तनू? हां, त्याच्यामध्ये तिला इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये थोडा प्रॉब्लेम होत होता, पण आता व्यवस्थित लिहिते वाचते. हो ना तनू? नाही, तनूला काहीच येत नव्हतं, ना ABCD, ना 1 2 3, है ना? हसते. आणि अभ्यास कर म्हटलं की फक्त खेळायला पाहिजे. खेळून झालं की खायचं, आणि खाईन झालं की झालं झोपायचं. अभ्यास म्हटलं की नको. हो ना? हसती. आणि आणि असा अभ्यास करतेस का? असं कोणी बसून अभ्यास करतं का? ही बघा, आमची तनिष्का अशी बसून अभ्यास करते. कोणी मुलं अशी बसून अभ्यास करते का? सरळ ती मांडी घालती. होय, झाकते. असं पालतं पडून अभ्यास करतेत का? हा, मला डोळं वटारती, मला दात खाती, आणि माझ्यावर चिडचिड करते, आणि मला आजीची आणि पप्पांची धमकी देते की तू मारलीस ना बघ, पप्पांना नाव सांगेन म्हणून. खोड रबर तर टाकून आलेली असते, ट्युशनला जाती, खोड रबर तर टाकून येते, नाही तर पेन्सिल तर गायब करून येते. वयांचा तर त्या अवतारच ठेवत नाही. तुमचं ध्यान हटत नाही म्हण. हे असं लिहिते. आणि हे काय काय लिहिलंय सांग मला. हा, असं एखादा शब्द सांगायचं म्हणजे असा विचार करते ना, विचार करून करून मग सांगते ती. अशी पोरगी आमची ही अडाणी आहे का? लिहिते आता थोडं लिहायला, थोडं म्हणजे थोडा प्रॉब्लेम व्हायला तिला लिहिण्याला. ते आता थोडं लक्षात राहिले तिच्या. मराठी आणि हिंदी त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायले थोडं. हा, हा, फीज कशाची फीज? अरे अरे अरे, फीज म्हणजे काय? फीज नेमकं कशाची फीज द्यायची? हा, ट्युशनवाल्या आंटींना सांगितल्या फीज द्यायला. हा, मग ट्युशनवाल्या आंटी सांगितल्या का म्हणता ना? हा, ठीक आहे, देऊ म्हणून. त्याच्या पप्पांना सांगू ट्युशनवाल्या आंटीनं फीज मागितल्या म्हणून आपण देऊन टाकू. ठीक आहे? ओके, बाय बाय बोल. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणाय पण येत नाही तुला, काय बाई अवघड आहे तुझं. सबस्क्राईब. बाय.